आज संदीप भाऊ संघ किनगावला गेलो होतो, म्हणजे संदीप भाऊच्या सासरवाडीला जाणार होतो. चला मग सुरू करूया आजचा ब्लॉग. आपलं स्वागत आहे मित्रांनो ऋषी ब्लॉग मध्ये. आज आपण संदीप भाऊच्या सासरवाडीला गेलो आहे. आता पोहोचलो आहे अहमदपूर, मग पोहोचलो आहे किनगावच्या बेकरीवर. डायरेक्ट किनगाव मध्ये थोडंसं खायला घेऊन गेलो मित्रांनो इथून. मग त्यांच्या घरी जायचं आता. जाताना आपल्याला रस्त्यामध्ये दिसलं बुद्धविहार मित्रांनो. बुद्धविहार म्हणल्यावर आपण येणारच इथं. मग बुद्धविहारकडे जायसाठी आपण घरी लगेच बुद्धविहारकडे गेलो मित्रांनो. आतमध्ये गेल्यावर बघितलं किती मोठं गार्डन आहे मित्रांनो. म्हणजे असं पेसले होता, झेंडा बघू शकता तुम्ही कसला मोठा होता. मग आतमध्ये आम्ही गेलो मित्रांनो बुद्धविहार मध्ये. बघू शकता किती भारी मूर्ती आहे. ही मूर्तीचं बॅकग्राऊंड ते समजा बाहेरचं ते मध्ये पाहतं माता रमाईची फोटो होती तिथं. आणि दुसरे लग्न लागायसाठी समजा साहित्य म्हणजे त्याने बनवून ठेवलेलं होतं आता तेच ते. मग आम्ही काय केलं, आता झालं बघणं समजा, आता निघालो होता अहमदपूरला. आता म्हणजे आपल्याला जायचं होतं घरात. मग अहमदपूर मध्ये पोहोचल्यावर मित्रांनो इथं अहमदपूर मध्ये आता इलेक्शन जारी आहे. मग तेवढ्या ट्रॉफिक मधून निघालो लगेच सीएनजी साठी. एचपी सीएनजी वर आलो तर इथं सीएनजी ची गाडी आलीच नव्हती अजून. मग 1:30 वाजता शिरूर मध्ये सीएनजी आले. मग शिरूर मधून सीएनजी भरून निघाला होता घरात. सीएनजी भरल्यावर मनोज भाऊ आले होते. लगेच मनोज भाऊला बोलून लगेच घराकडे गेलो निघालो मित्रांनो. भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये.